हाय, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मी आणि माझी मम्मी पहिल्यांदाच जातोय पुण्याला। त्यासाठीच आम्ही रेडी झालोय, कारण माझ्या भावाचं बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे, म्हणजे वहिनीच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे। सो गेलो आम्ही आणि पहिल्यांदाच जात होतो आम्ही दोघीच पुण्याला। तर थोडीशी धाकधूक होतीच मनात आणि या तिथे गेलो। दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता, हा एंट्रन्स होता, खूप छान होता हॉल वगैरे सर्व। त्यानंतर गेलो आणि तिथे छान कार्यक्रम जो आहे तो बेबी शॉवरचा स्टार्ट झालेला होता आणि खूप त्यांचं फोटोशूट तिथे चालू होतं आणि मस्त छान सजवलेलं होतं, छान छान वस्तू ठेवलेल्या होत्या। तो जेंडर लिव्हिंगचा कार्यक्रम होता आणि हा विठ्ठल निघाला। सो त्यानंतर त्यांनी एकमेकांना पेढे खाऊ घातले आणि खूप छान आणि गोड दिसत होते दोघं। त्यानंतर आम्ही रील शूट करून घेतली दोघांना घेऊन आणि छान मस्त रील पण खूप छान शूट झाली। आणि त्यानंतर आम्ही गेलो त्यांच्याच घरी, म्हणजे माझ्या भावाच्या घरी, काकीच्या घरी। ते गेलो, रात्री स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी गेलो हडपसरला माझ्या भावाच्या घरी, मी, वहिनी आणि काकी। तर त्यानंतर तिथून काकी म्हणाल्या, जा आता पुण्याला आलाच तर फिरून या। तर मी, वहिनी आणि माझी मम्मी आम्ही तिघी गेलो आणि दगडूशेठ हलवाईच्या मंदिरात गेलो। तिथे छान बाप्पाचं दर्शन पण झालं आणि हे आहे शनिवारवाडा। शनिवारवाड्याला गेलो तर हे गार्डन बघून जे पुण्याला राहत असतील त्यांना माहितीच असेल। सो आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो। तर इथे आम्ही काही फोटो शूट करून घेतले आणि छान खूप मस्त निसर्गरम्य वातावरण होतं तिथे, पण छान गार्डन होतं फोटोशूटसाठी वगैरे, खूप बेस्ट होतं शनिवारवाड्याच्या बाहेर। बाकी वाड्यात आम्ही जास्त काही फिरलो नाही, कारण ऑलरेडी खूप पायऱ्या होत्या तिथे आणि चढून खूप पाय दुखायला लागले होते। सो लाल महल जो आहे तो त्याच्या जवळचा आहे शनिवारवाड्याला, तर तिथे पण गेलो। छान तिथे पण मस्त होतं आणि चांगलं वातावरण पण होतं। इथे जिजामाता आणि शिवाजी महाराजांची मूर्ती होती। सो इथे असं म्हणतात की इथे शिवाजी महाराजांना जिजामाता ज्या आहेत तर त्या गोष्टी सांगायच्या, म्हणजे आपण पेशवाकालीन गोष्टी वगैरे असतील त्या। तर तिथे पण फोटोशूट करून घेतले आणि इथे छान जिजामातांची पण मूर्ती आहे आणि इथे खूप छान हे आहे, ते झुम्मर वगैरे पण खूप छान लावलेलं आहे आणि पेंटिंग्स खूप मस्त होत्या तिथे। सो तिथून मग गेलो तुळशीबागेत आणि तुळशीबागेत गेल्यानंतर तिथे काही शॉपिंग वगैरे पण केली। सो एका दिवसात ऑल ओव्हर आम्ही जो आहे तो 4 ते 5 ठिकाणं फिरलो पुण्यात वन डे मध्ये। सो नंतर जेवायला गेलो रात्री घरी आल्यानंतर आणि हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे। सो छान पारवे वगैरे होते। माझ्या भाचीची चालू आहे स्कूल ड्रेसवर मस्ती। त्यानंतर काही फोटोज तिथे आम्ही शूट केलेले होते ते आहेत हे। आणि त्यानंतर फायनली मी आणि मम्मी जे आहे ते आम्ही बदलापूरवरून रिटर्न ट्रेननी आपल्या नाशिकला आलो। तर हा होता आमचा ट्रॅव्हल मिनी ब्लॉग। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब